ठेसू आवाज आपल्या भेटीला येईल. मनीष पाटील सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या बरोबर जोडले जातील. ऑटो बॉक्स धन्यवाद. धन्यवाद शैलेश मुगणे सर. चला दोन बॅटर्स म्हणजे शशितारा क्रिकेट क्लब. चला दोन बॅटर्स पाटवा मैदानाच्या 2 सेकंदाचा एक्स्ट्रा वेपर समोर कक्षामध्ये येऊ द्या. नियम तुम्हाला माहिती आहेतच. 6 षटक 30 मिनिटं. 30 मिनिटात 6 षटक पूर्ण करायचे. नाहीतर मग 30 मिनिटांनंतर एक चेंडू जरी उर्वरित राहिला तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्यावे लागतील. स्कोर लेवल झाला तर रन्स बरोबर. चला दोन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. पण 2 एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. फास्ट चला नावं अपडेट करायची आहे. प्रत्येक खेळाडूला अधोरेखित व्हायची इच्छा असते पण त्याचं नावच आमच्या स्कोर शीटवर अपडेट नाही झालं तर मग कसे अधोरेखित होणार खेळाडू. आज सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की तुमच्या चांगल्या खेळाला पूर्ण जग पाहत आहे आणि चांगल्या खेळाला पसंती मिळते. पण त्या खेळाडूचं नावच अपडेट नाही झालं तर मग कसं झालं. मयूर करंडे त्यांनी सामना जिंकलेला आहे. पहिला 3ऱ्या सामन्यासाठी ते पात्र झालेले आहे. पण पाहूया तो खडतर प्रवास मयूरचा राहिलेला आहे या स्पर्धेसाठी आणि या पुढच्या सामन्यामध्ये तो प्रवास यशस्वी होतोय का पाहूया. सौद पटेल हे षटकाची सुरुवात करतील. सौद पटेल बॉलिंग मार्कवर आहेत. संविधान ग्रुप पोलीस लाईन या सगळ्यांकडून साऊथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सनी आणि नॉन स्ट्रायकर एंडला अभिभी. सनी आणि अभिभी हे दोन फलंदाज सुरुवात होतील या पहिल्या डावाला. साऊथ मोठे विकेट. हडसी प्रयत्न उलटा स्ट्रोक खेळण्याचा खूप कमी फलंदाज करतात. त्यापैकी एक फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये पण नाही यशस्वी झाला. सनी 11 वाजून 45 मिनिटं पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. 11 वाजून 45 मिनिटं 30 मिनिटं सुरू झालेली आहे त्या पहिल्या डावाची. टाइमर थांबणार नाही. स्ट्रायकरला फलंदाज बसतात आता अभि. सनीच्या वतीने पहिल्याच बॉलवर तो धाडसी प्रयत्न. टॉस बॉल यावेळेस ते धाडस नाही दाखवलं अभिने. आता मोकळा होता आक्रमक फटका खेळण्याचा पण ती मनस्थिती नव्हती अभिची मोठ्या फटक्याची. खूप फलंदाज सेटल होण्यासाठी वेळ घेतात आणि 6 षटकांचा क्रिकेट आहे. साहजिकच आहे तो वेळ तुम्हाला मिळेल सुद्धा सेटल होण्याचा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. साऊथ पटेल फोर्थ विकेट. लेन बॉल होता. परफेक्ट ट्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. यालाच म्हणतात खरी सुरुवात डावाची फलंदाजी करताना चौकार. परफेक्शन. बी मध्ये खेळत असताना पॉपअप प्ले मध्ये 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ नाहीये. लॉंग ऑन नाहीये त्या संधीचा फायदा फलंदाजाने उचलला आणि यालाच म्हणतात अभ्यासपूर्ण फलंदाजी. धावसंख्या 5. पुढे सरकले. स्टेप आउट झाले. पदलालित्य फुटवर जे महत्त्वाचं असतं स्ट्रोक सिलेक्ट करण्यासाठी. पण यावेळेस गोलंदाजाने टप्पा खेचला. मनस्थिती फलंदाजाची ओळखली होती. प्री डिसाइड होतं फलंदाज अभिसाठी. चौकार जरूर आलाय पण 2 डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत. साऊथ पटेल पुन्हा एकदा पुढचा बॉल. टॉस प्लेसमेंट आहे. कव्हर पॉइंटला 30 या सर्कलच्या आतमध्ये एक चुकीचा कॉल पण गॅदर नाही झालं. उस्मान पटेल कडून हा बॉल. त्याच वेळेस संधी मिळालेली आहे. फलंदाज हेमंत पवार यांना धावसंख्या पोहोचते. त्या ठिकाणी आपण पाहूया कॉल आलाय. तिसऱ्या आपण संख्येने आपण वळूया. त्या ठिकाणी नेमकं स्ट्रायकर्स एंडला काय झालंय त्याची तपासणी आपण करणार आहोत. लक्ष निर्मल सर त्या ठिकाणी तपासणी. स्ट्रायकर एंडला फलंदाज सेफ आहे का. त्या ठिकाणी गष्टीरक्षकाचे प्रयत्न चांगले होते पण संपर्क नेमका स्टंपशी कोणा झालाय. उस्मानचा अगोदर झाला की चेंडूचा त्याची तपासणी आपण करणार आहोत. NScricket.in च्या वॉर ग्रुप मध्ये अक्षय निर्मल सर त्या घटनेची पुनर्तपासणी करतील. धीम्या गतीनं त्या पूर्ण घटनेला पाहतील आणि त्यानंतर ती माहिती गौरवी सावंत आहेत. NScricket.in च्या माध्यमातून ती पूर्ण स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. वेगवेगळे अँगल्स 4 अँगल्स प्रेक्षकांपर्यंत
तो योग्य क्षण पोहोचवला जातो. स्ट्रम माईक सुद्धा आहे, म्हणजे 38 सर्कलच्या आतमध्ये ज्या काही चर्चा चाललेल्या आहेत त्या चर्चा प्रेक्षकांना ऐकू येतात. हे नाविन्य आहे या स्पर्धेचं, ते जोपासलेलं आहे. हा आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना सुरू झालेला आहे. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत गोलंदाजाने वचक प्रस्थापित केलेली आहे. या पहिल्या षटकामध्ये सौथ पटेल अनुभव आहे सौथकडे, आणि अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर नेहमीच सापडते, आणि म्हणूनच पहिल्या षटकासाठी अनुभवी गोलंदाज वापरला जातोय. टीम पोलीस लाईन कडून सेफ आहे. चल बॅटर सेफ आहे, म्हणजे उस्मानचा संपर्क स्टंपशी अगोदर झाला, त्यामुळे फलंदाज सेफ आहे. धावसंख्या 6 झालेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. इकॉनॉमिकल षटक राहिलेले आहे. सौथच्या षटकामध्ये जरी एक चौकार आलाय, पण त्यानंतर पुनरागमन आहे. आता संधी सुद्धा आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक सोपा झेल, शेवटच्या बॉलवर पहिला धक्का. टीम शशिधारा प्रतिष्ठान 6 धावा, 1 फलंदाज बाद. रोहन गंगाडे यांनी तो झेल जिंकला. चांगल्या ऐसाईने, चांगल्या वेगाने त्यांनी बॉलचा पाठलाग केला, आणि त्यानंतर योग्य त्या पद्धतीने हातांची उंचळ बंद करत असताना तो झेल यशस्वी केलेला आहे. आणि पहिले षटक सौथ पटेल यांच्या नावावर जाते. शशिधारा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या फक्त 6, फलंदाज बाद 1 झाले. 11:42 म्हणजे 4 मिनिटाचा कालावधी पहिल्या षटकासाठी आपण घेतलेला आहे. टायमर थांबत नाही, लक्षात घ्या. म्हणजे विकेट जातोय, चौकार षटकार या गोष्टी होत आहेत, पण सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. टायमर थांबत नाहीये, आणि कुठल्याही वेळेला 30 मिनिटं संपली, आमचे स्कोरर प्रकाश पवार सांगतील की वेळ संपलेली आहे. 30 सेकंदाच्या 5 षटके घ्यावी लागतील. हा नियम मला असं वाटतं प्रचलित व्हायला हवा, जसा मी उल्लेख केला. दोन्ही एंडने जरी आपण खेळतोय तरी सुद्धा 28-29 मिनिटांमध्ये 6 षटकं संपतायत. तर हा जो नियम आहे तो प्रचलित व्हायला हवा. रेशिओ चांगला आहे आतापर्यंत ओव्हर रेटचा. बघ ना, तर आता फार एंड बॉलिंग बॉलर सज्ज होत आहेत. मयंक मांगेला 55 कडून स्टार्ट करतात. मयंक मांगेला स्ट्रायकर सेटला फलंदाज आहे, ते म्हणजेच अबी धायगुडे. स्टॉप केले बॉल. क्षेत्ररक्षक अगदी तयार होता या झेलसाठी. जास्त मेहनत करावी नाही लागली. डोळ्याचं पातळ लवते झेल टिपला. फलंदाज बाद. विकेट जातोय पहिल्याच बॉलवर या दुसऱ्या षटकाच्या. स्ट्रोक चांगला खेळलाय, नो डाऊट. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या वाईड यॉर्करला न्याय देताना बॅटचा फेस त्याच वेळी ओव्हर करायचा होता, पण ट्रॅप होता. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला झेल देऊन फलंदाज बाद झाला. यालाच म्हणतात ॲक्युरेट बॉलिंग आणि तितकीच ॲक्युरेट फील्डिंग. 30 सर्कलच्या आतमध्ये झेल टिपलाय, त्याचं नाव कळू द्या प्लीज. रोहन गर्दाडेने झेल टिपला, राईट, ज्यांनी पहिला झेल टिपला होता तेच आता रोहन गर्दाडे तुम्हाला कबो पॉइंटला पाहायला मिळाले, ज्यांनी विकेटचा रखाना गोलंदाजाला भरण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. हे मैदान खरं तर कित्येक क्रिकेटपटूंसाठी आठवणीचा भाग राहिलेला आहे, आणि ही स्पर्धा सुद्धा कित्येकाच्या लक्षात राहील. मैदानाच्या निर्माणाचं काय कार्य सुरू आहे, त्याचमुळे खडकवासला प्रीमियर लीग जी आहे ती तुम्हा सर्वांच्या लक्षात राहील इतकी शाश्वती आहे. नवीन फलंदाज मात्र संकेत आरखेडे. पहिल्याच बॉलवर मयंक मांगेला यांनी विकेट मिळवला. ओव्हर द विकेट या अगोदर वाईड यॉर्कर आणि त्यानंतर तोच पिचिंग झोन त्यांनी ग्रॅब केलेला आहे. फलंदाजाला टॅकलीटचा वापर करण्यासाठी बॉडी ऍडजस्ट करावी लागते, आणि बॉडी ऍडजस्टमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. संकेत आरखेडे धावसंख्या 6 वर थांबली. पुढचा बॉल लेन बॉल होता, ड्राइव्ह केलाय, मिडल सर्कलच्या आत त्याचा फायदा उचललाय. बॉल एलिव्हेशन केलंय, बॉलने डिस्टन्स गाठलाय, बॉल लॉंग ऑफ दी मार्जिन क्लिअर करतोय. मस्ट हिटेड बाउंड्री, चौकार, 4 धावा. शशिधारा क्रिकेट संघासाठी हा चौकार महत्त्वाचा होता. आपण पहिल्या सामन्यात पाहिलं तर 64 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. म्हणजेच जसं आता आपण दुपारच्या सत्रात पदार्पण करणार आहोत 70-80, काल तर आपण पाहिलं तर 90 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. तर जो सारांश आहे या मैदानाचा 70 धावांवर बनणं अनिवार्य आहे जर तुम्हाला फायटिंग क्रिकेट पाहायचं असेल पुढच्या डावामध्ये. 70 इज मस्ट फॉर एनी टीम. आणि आता वाऱ्याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला या मैदानात जाणवतोय.
कटर चांगले आहेत पण अगेन्स्ट द टर्न पुन्हा एकदा यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला. एक चौकार आलाय फलंदाज संकेतच्या बॅटमधून. पण त्यानंतर जर आपण मागच्या 2 षटकांचा आढावा घेतला डॉट बॉल पर्सेंटेज वाढते. एक विचार करण्याची गोष्ट आहे. शशी तारा प्रतिष्ठान या संघासाठी जुना जाता संघ आहे. सातत्यानं संघ मंडळी त्या ठिकाणी केली जाते. चांगल्या खेळाडूंना निवडलं गेलेलं आहे पण त्या निवडीचा फायदा झाला पाहिजे. मॅन्युफॅक्चर काही चित्र पाहायला मिळाले आणि म्हणतात ना की रूट सॅलड गोलंदाजी कधी कधी करण्याची गरज नाही. फक्त तुमचं जे माध्यम आहे तुमचं जे ध्येय आहे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकाच पॉइंटवर वर्कआउट करावं लागतं आणि तोच पॉइंट लक्षात ठेवलेला आहे. फक्त लेग कटर्स अँगलचा वापर करत असताना लेग कटर्सचा खूप चांगला मारा गोलंदाज पाहायला मिळाला. त्यांनी काही परिवर्तन जास्त केलं नाहीये. पुढचा बॉल धावसंख्या 10. काहीच नाहीये फक्त लेग कटर्सवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. फलंदाजाचा रिस्क त्यांनी पाहिलेला आहे. फलंदाजाचे प्रयत्न कोणते आहेत ते त्यांनी पाहिले आणि त्याचमुळे वाचाल तर वाचाल या तत्वावर आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला लीड करताना चांगली गोलंदाजी मयंकच्या वतीने पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. शशीधर प्रतिष्ठान 10 धावा 2 फलंदाज बाद. 10 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2. उधरी पकड पकड केला अलग मत करून खरं तर यामध्ये आपण गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये पाहत आलेलो. कारण काल आपण 4 षटकांमध्ये 81 धावांची स्पर्धा पाहिलेली आहे. विघ्नेश्वर गणराय आंबेगाव एनबी या संघाकडून. तर त्या धावा संध्याकाळच्या सत्रात झाल्या ज्या वेळेला खेळपट्टी पूर्णतः सुकलेली होती. दिनू कांबळे यांची काल 2 वेगवान अर्धशतक होती. 2 त्याचमुळे कधी कधी तुम्हाला कमी चेंडू मिळतात आणि त्या कमी चेंडूमध्ये तुम्ही चेस करताना धावा खोऱ्याने बनवता आणि ते बऱ्यापैकी प्राप्त केलेला. अक्षय बोद्रेची साथ मिळाली होती. अक्षय वाठारकर चांगला खेळ देताना पाहायला मिळाले. कॅप्टन अर्थात चेतन काळगे चांगले खेळले. तर आता काल अमन मनिया यांची गोलंदाजी कितीच महत्त्वाची राहिली आहे. अगोदरच्या दिवशी सँडी बाबा ज्यांना प्लेअर ऑफ द डे पुरस्कार मिळाला. सोलापूरचे सँडी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये अमन मनिया यांच्या गोलंदाजीच्या बळावर प्लेअर ऑफ द डे पुरस्कार मिळाला. त्यांनी 9 विकेट्स ठेवले. इकॉनॉमिकल राहिले आणि त्यात एक फायबर सुद्धा त्यांनी कंप्लीट केलेला आहे. तर दोन्ही घटकांना संधी आहे. एक अर्धशतक सुद्धा आपण ओपन फॉर्मॅट मध्ये पाहिलंय ऑलरेडी. त्याचमुळे होत आहे फक्त तुम्हाला करावं लागेल. स्वस्त बसून नाही चालणार. इतिहास काय असाच नोंदवता येत नाही. तुम्हाला ते प्रयत्न करावेच लागणार. ओ पंच केले पॅरिस कांबळे बॉलिंग ट्रॅकवर बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल सीमारेषा पार. या षटकाची सुरुवात सुद्धा होते. दमदार पॅरिसचं स्वागत चौकार. धावसंख्या 14 झाली. मला असं वाटतं की पूर्ण वर्षभर ना आपण या मुद्द्यावर येऊया. पूर्ण वर्षभर खेळाडू संघामध्ये निवड व्हायची त्यासाठी धडपडत असतात. त्या विषयावर आपण या षटकानंतर चर्चा करूया. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या 14. ऑन साइडला दिशा दिली बॉलला पाठवले. सिक्सर सुप्रीमो बाउन्स पर्सेंट आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. हेच आवश्यक आहे. आता ते प्राप्त केले जाते. धनंजय या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात आणि म्हणतात की खेळाडूंच्या खांद्यावर जर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होतात. आणि आता मजबूत फलंदाजी शशीधर प्रतिष्ठान या संघाकडून फलंदाज धनंजयच्या वतीनं मागच्या 2 बॉल्सवर 2 चौकार. त्यांची सुरुवात आहे या डावाची. दमदार बॉलिंग ट्रॅकवर पॅरिस आउट द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस पॅटर्न खेळले. एलिव्हेशन कमी होतं. पॅरिस कांबळे सहजासहजी अशा पद्धतीचा अपमान सहन करत नाही. परतावं लागतं फलंदाजाला. धक्का शशीधर प्रतिष्ठान. वर कशाला दिले रे? हा वर कशा पहिला एवढा लांब टाकतोय मग चर्चा मी तीच करत होतो की एका विशिष्ट स्पर्धेमुळे म्हणजे ISPL मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे नियमांच्या अंतर्गत 2 महिने त्यांना इतर लीग मध्ये खेळता येईल. काही जे खेळाडू आहेत जे A+ कॅटेगरी असेल किंवा A कॅटेगरी असेल पण आता त्यांच्या अनुपस्थितीमध्ये नवीन फलंदाज किंवा नवीन गोलंदाज तुम्हाला तयार होताना पाहायला मिळतील. आणि मला असं वाटतं या 2 महिन्यामध्ये मनमुराद क्रिकेट खेळा. स्वतःचा बेस्ट देण्याचा परफॉर्मन्स करा. गावात खेळा, शहरात खेळा, कुठेही खेळा. तुमचा बेस्ट परफॉर्म द्या. YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला पाहणारे प्रेक्षक आहेत, समीक्षक आहेत, बॅकर्स आहेत, मॅनेजर्स आहेत.
तुम्हाला फक्त तुमचा खेळ खेळत राहायचा आहे. देव जाणे तुम्हाला नक्कीच व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे खुले करता येतील. काल जो अमनचा परफॉर्मन्स आपण पाहिला, बॉलर्स गेलं एका दिवसात 9 विकेट्स घेऊन सुरुवात या षटकाची 2 चौकारांना झाली, पण त्यानंतर पॅरिसने विकेट मिळवली. त्यानंतर डॉट धावसंख्या 18 झाली, 3 फलंदाज बाद. आतापर्यंत पूर्णपणे दरारा जो आहे या डावावर गोलंदाजांचाच राहिलेला आहे, कारण धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. आणि असं नाही की हे मैदान नवीन आहे या फलंदाजांसाठी. या मैदानामध्ये कित्येक वेळा हे सर्व खेळाडू खेळलेले आहेत. आता या मैदानाची मागणी आणि डावाची मागणी काय आहे ते फक्त फलंदाजांना ओळखायचं आहे. पुढचा बॉल पॅरिस. यावेळेस फ्लाईट दिलेला हा बॉल स्लो करून ट्राय करायचा होता पॅरिसला, आणि फलंदाजांनी खूपच चालवलं, फक्त बॉलला प्लेस केलं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूर होता, त्या संधीचा फायदा उचलला. 1-2 मध्ये परावर्तन केलं, 2 धावांची वाढ झाली. धावसंख्या 20. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, पण अजूनही ही धावसंख्या तुटपुंजी म्हणू शकतोय आपण. जर समोरील संघाचा आढावा घेतला तर उस्मान पटेल पुढच्या डावात तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचमुळे जर त्या संघासमोर आव्हान ठेवायचं असेल तर आव्हान तगडच ठेवायचं आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते धावसंख्या 21. आमच्यासोबत बिल्डर आहेत जे मागच्या सामन्यात विजयी झाले, जिंकले. पुढच्या सामन्यामध्ये खेळणार आहेत रियान दुर्वा 11. जो संघ या सामन्यात जिंकणार आहे त्या संघ विनर्स विरुद्ध विनर्स असा पुढचा सामना आपण खेळणार आहोत. धावसंख्या 21. 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल ड्राइव्ह केलंय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. वाह क्या बात आहे. यालाच म्हणतात विशाल धारक, आणि विशालसाठी आजचा दिवस खास आहे. जरी वर्षाचा शेवटचा दिवस आहे पण त्याचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू विशाल धारक. वाढदिवसाची त्याचा तो परफॉर्मन्स, क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर लॉंग ऑनला पाहायला मिळाला. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 23. 3 फलंदाज बाद. ओव्हर रेट चांगला राहिला. 14 मिनिटाचा कालावधी बरोबर आहे. योग्य आहे. विशाल धारक काय फिटनेस आहे खेळाडूचा, म्हणजे इतक्या वेगानं त्या चेंडूला चेस करणं, बाउन्सचा अंदाज घेत असताना उडी मारणं, योग्य वेळी बॉल गॅदर करणं, पुन्हा शरीराचं संतुलन राखणं आणि थ्रो करणं. ही घटना नक्की सोपी वाटते तितकी नाही. अथक परिश्रम आणि सराव केल्यानंतरच तुम्हाला ती घटना सत्यात उतरवता येते. पहिल्या बॉलवर सिंगल धावसंख्या 24 झालेली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलेला शशितारा प्रतिष्ठान अजूनही वेळ हातातून नाही गेली. वेळेला आपली वेळ बनवण्यासाठी करावी लागते मेहनत, आणि वेळेवर तुम्हाला खेळ बदलता आला पाहिजे. जर तो खेळ आपल्या संघाच्या फायद्यासाठी नसेल तर पाहूया पुन्हा एकदा ती वेळ शशितारा प्रतिष्ठानची मैदानाच्या आतमध्ये येते का. प्रयत्न नाही केला. 25 झाले. 25 जबा 3 फलंदाज बाद. दुपारचं सत्र थोडस शांत संयमी क्रिकेट. संयम तुमच्याकडे असायलाच हवा. पेशन्स इज मस्ट. पण अशा वेळेला नाहीये जेव्हा तुम्ही पहिल्या 3 षटकांमध्ये थोडं कमी पडला धावा जोडण्यासाठी. आता तर आक्रमकता आहे, पण जर हात खुले करण्याची संधीच गोलंदाज देत नसतील तर पण फलंदाज करतील तरी काय. बॉलिंग ट्रॅकवर आपण सनी सागर अली हे गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवर सागर आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या ISL ला पण पुढच्या वर्षीच्या सत्रामध्ये नक्कीच सागर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जर हेच कन्सिस्टन्सी राहिली बॉलिंगची. 3 बॉलमध्ये त्यांनी 2 धावा खर्च केलेले आहेत. इकॉनॉमिकल राहिले सागर. प्रमाणात तुम्हाला मिळतील जर शोधाल
पूर्ण महाराष्ट्रात विविध स्पर्धा होत आहेत. ऑल इंडिया ओपन कॅटेगरी मागच्या 2 दिवसांमध्ये आपण अशाच नवीन खेळाडूंना शोधले ज्यांच्याकडे खरंच प्रतिभा आहे. प्रतिभेला आवश्यकता आहे माध्यमाची आणि तेच माध्यम खडकवासला प्रीमियर लीगचं त्या खेळाडूंना मिळते. महाराष्ट्रातील विविध प्रांतातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्या 25, 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल सागर ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल ऑफर केला नाही. असेल तरी होणारे पण तिथे फलंदाज बाद झाले. 3 स्टंप रोखून खेळण्याचा प्रयत्न. LBW फलंदाज बाद. सुपर बॉलिंग यार सागर. शशिधर प्रतिष्ठानकडून नवीन फलंदाज येत आहेत. रमेश नवीन बॅटर अनुभव आहे. रमेश अनुभवाच्या शिदोरीतून नेमकं संघासाठी ते काय घेऊन आले. आवश्यकता फक्त धावांची. येस युअर प्रायोरिटी. हवं काय आहे संघाला माझ्याकडून ते देण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. शेवटचा बॉल या षटकात धावसंख्या 25. ग्लान्स केले बॉल मागे. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय रमेशच्या बॅटमधून. रमेश असाच नाही आला तर 4 धावा घेऊन आलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 फलंदाज बाद. 29 शशिधर प्रतिष्ठान. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आता ऑपोजिट येते. मयंक मांगेल या अगोदर ते फार एंड होते आणि आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मयंक मांगेल गोलंदाजीकडे झाले सज्ज होत आहेत. मागच्या षटकामध्ये मयंकने खर्च केले होते 4 धावा आणि कधीकधी काळीच लागतं. ज्या एंडने तुम्ही चांगली गोलंदाजी केलेली आहे आपण एंड बदलतोय. मयंक मांगेल ऑपोजिट एंड आणि त्यावेळेला तेच जे ऑपोजिट एंड आपण पाहिलं होतं आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मला तीच चर्चा करायची. फक्त लेग कटर्स आणि या एक्झॅक्टली मुस्तफिजुर रहमानसाठी त्यांची बॉलिंग स्किल आहे. बॉलिंग करण्याची शैली आहे आणि तेच परफेक्शन लेग कटर उजव्या बॅटरसाठी. पण यावेळेस रिच मध्ये होता बॉल. एलिव्हेशन मिळालंय. स्ट्रेट लॉंग ऑनला सोपा झेल आणि मयंकच्या खात्यात विकेट. धक्का 5वा शशिधर प्रतिष्ठान. पण प्रॉपर स्किल गोलंदाजीची प्रणब योग्य फॉलो थ्रू योग्य बॉलचा रिलीज पॉइंट खूप चांगला राखलेला आहे. त्यानंतर त्यांची जी बॉल ग्रिपिंग आहे ती त्यांचा USP आहे आणि त्या बॉल ग्रिपिंग वर खूप चांगल्या पद्धतीनं ती गोलंदाजी हातात आहे. रिस्क मोमेंट आणि बोटो यांचा ताळमेळ खूप चांगला आतापर्यंत मयंक मांगेला राखलाय आणि म्हणूनच फलंदाजांना त्रस्त करून टाकलंय. ज्यांनी आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. धावसंख्या 29. फलंदाज अनिकेत चव्हाण. विधा मनस्थिती अनिकेतची आणि म्हणूनच त्या विधा मनस्थितीमध्येच फलंदाजाचा स्टान्स थोडासा गडबडला. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 3 बॉल गोलंदाज मयंक मांगेला यांच्या खात्यात जात आहेत. सुरुवात या 5व्या षटकाची जबरदस्त राहिलेली आहे.
ओव्हर द विकेट मयंक. यावेळेस खूप जास्त बाहेर चुकला बॉल. खरं तर फ्लिक्टर आहे पिचिंग झोन ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर अँगल घेत बॉल टप्पा पडल्यानंतर रोटेट होत विकेट कीपरच्या हातात जाऊन विसावतो. एक्स्ट्रा रन मिळते या षटकातील पहिली एक्स्ट्रा रन. धावसंख्या 30 झाले. 5 फलंदाज बाद 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. करायचंय तर आताच करायचंय हाच विचार करत असायला हवा फलंदाजांच्या. त्यासाठी प्रयत्न चालू आहे पण बॉल मागे जातोय. उस्मान हा ठिपतोय रन पण तो झेल नाही. अपील तर झाली पण बॉडीला ब्रश होत बॉल मागे सरकला. उस्मानला ठाऊक होतं बऱ्यापैकी तर त्यांनी फक्त चान्स घेतला अपीलचा. पण पंच तितक्याच अनुभवाचे त्यांनी आहे. संजय भालेराव सर, अजय आवळे सर, ऑन फील्ड अंपायर्स अक्षय निर्मल सर, थर्ड अंपायर धावसंख्या 30. पुढे सतत खेळायचा प्रयत्न सगळे पर्याय वापरून झाले फलंदाजांचे पण कुठलाच पर्याय फायदा देऊन जात नाहीये. ही आहे स्किल, हा आहे टॅलेंट, ही आहे प्रतिभा, हा एक्सपिरियन्स मयंक मागेला. धावसंख्या 30. बघा सिलेक्टर सुद्धा तुमचा खेळ पाहतात आणि म्हणूनच ते सिलेक्शन तुमचं कुठल्याही संघामध्ये होऊ शकतं. दरम्यान षटक संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ झालेला आहे. मयंक फक्त 1 धाव खर्च केली ती देखील वाईट बॉलची. मिळवला 1 विकेट या षटकामध्ये. षटक 5 संपलेत. धावसंख्या झाले 30. फलंदाज बाद झाले आहेत 5. शशी तारा प्रतिष्ठा 30 धावा 5 फलंदाज बाद. तर ही मागची जी ओव्हर आहे त्याची क्लिप तर निघायला हवी नाही. फक्त एक्स्ट्रा रन 1 त्यांनी खर्च केली पण त्यानंतर प्रत्येक बॉल हा सातत्याचा होता. प्रत्येक बॉल प्रतिभेचा होता. फलंदाज गेला. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा सागर. धावसंख्या 30. स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत रमेश पिरगडे. मागच्या षटकाच्या शेवटच्या बरोबर चौकात घेतला. आपण पाहिलं होतं टॉस बॉल ड्राइव्ह केला षटक कीपरचा बॉल चा कॉल 100% रमेश टिद्रेचा करण्याचा स्ट्राइक आहे आणि स्ट्राइक स्वतःकडे ठेवते. सुद्धा धावसंख्या 32 वर 32. इतक्या धावा गोळा करता येतील इतका प्रयत्न करावा लागेल. आता नाही तर कधी नाही हेच मनात ठेवावं लागेल. हा शेवटचा मौका आहे आपल्याकडे. संघाला चांगल्या स्थितीत येण्याचा तेच लक्षात ठेवून फलंदाजी करावी लागेल फलंदाजाला. अर्थात रमेश पुढचा बॉल सागर रमेशसाठी. बॉडी पोझिशन तितकी चांगली नव्हती. ट्रिगर मोमेंट नव्हती. फक्त बॅट्समॅन ऑन साइड पाहायला मिळालं. स्क्वेअरला टार्गेट केलं होतं पण तो प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. फलंदाज रमेशचा आहे. हा नॉट बॉलचा गोराग गोलंदाज सागरचा 2 चेंडूचा खेळ या षटकात संपलाय. धावसंख्या 32. सागर 26 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आतापर्यंत. पुढचा बॉल सागर. बॉल बॅटचा तो कनेक्ट बॉल स्ट्रेट लॉंग ऑन ला थ्रो फलंदाजाला परतावा लागेल. धावच्या स्वरूपात आणखी धक्का बसतोय. 6वा शशीधर प्रतिष्ठाला फलंदाज बाद. खरं तर लॉंग ऑनचा 7-12 जो आहे तो विशाल थराकला आवडतो. त्यामुळे तो त्या झोन मध्ये चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा विशाल थराक यांना आपण बॉल करताना पाहिलं. धावसंख्या थांबलेली आहे. 36 वर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 33 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट्स. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. शशी तारा प्रतिष्ठा पूर्णपणे डॉमिनन्स बॉलरचा राहिलेला आहे. फलंदाजांना जे काही मिळवायचं होतं ते आता फलंदाजांना मिळवता नाही आलं. पण जुने 3 बॉल्स बाकी आहेत आणि पाहूया 3 बॉल्सवर तो प्रतिकार दिसतोय का. जो काउंटर अटॅक हा शब्द आपण नेहमीच ऐकतो तो काउंटर अटॅक पाहायला मिळेल का या पुढच्या 3 बॉल्सवर. सागर ओव्हर द विकेट. बॉल मागे सरकतोय. लॉंग ऑन येतोय आणि आपल्या संघासाठी
गोलंदाजाला सहकार्य करतो, विकेट मिळवतोय गोलंदाज सागर गोलंदाज बाद. आपण लेट करता की नाही सगळं त्याला काय धावसंख्या परिस्थिती म्हणजेच 33 वर 33 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज पोहोचतायत नवीन मनोज मांजरे, जुने जाणते अष्टपैलू खेळाडू शशीधर प्रतिष्ठान. यावेळेस बॉल मागे सरकतो पण आहे क्षेत्ररक्षक लेग स्लिपला कुस्ती बॉलवर तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या 34. शेवटचा बॉल या पहिल्या डावाला 34 धावा 7 फलंदाज बाद. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटचा बॉल फेस करतोय स्ट्रायकर्स एंडला मयूर. पूर्णपणे या पहिल्या 6 षटकांवर गोलंदाजाचं अधोरेखित राहिले. सरकुना स्ट्रोक खेळलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. एक धाव पूर्ण सेकंडचा कॉल दिला जातो. थ्रो थोडासा कॅज्युअल पॉइंट. धावसंख्या 35 झाली. जिंकण्यासाठी 36 चेंडू 36 धावांची गरज टीम संविधान ग्रुप पोलीस लाईन्सला. 36 चेंडू 36 ची गरज. आपण घेतो एक छोटासा बीजे ब्रेक. ब्रेक नंतर पुढील डावामध्ये आवाज ऐकूया शैलेश निवगुणे सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेचच आपण पुढच्या डावाकडे वळतोय. हॅलो हॅलो बॉल हॅलो हॅलो
गाडी नंबर बॉल पास होत नाही. MH12 UV 3968 वेगनर गाडी आहे आणि त्यानंतर हा आहे MH13 ES 0071 ज्यांचे आहे त्यांनी लगेच काढून घ्या. त्याचबरोबर MH12 US 0404 त्यानंतर क्रेटा आहे MH12 WK 0440 लगेच लेफ्ट हँड ट्राय केलं सर. राईटी राईटी. हॅलो 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 चला आपण लगेच दुसऱ्या डावाकडे वळतो आणि इथे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. सर बॅटिंगसाठी आपण पाहतोय ज्यांची आतुरता आपण सर्वजण पाहत होतात. रायगडचा टायगर उस्मान पटेल इथं बॅटिंगसाठी येत आहेत. कित्येक दशक या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा सर्वात जास्त ज्याचे फॅन्स आहेत क्रिकेट जगतामध्ये असा सुपरस्टार खेळाडू उस्मान पटेल ऑन स्ट्राइक. तर गोलंदाजी मार्ग वरती देखील गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. अनिकेत पहिलाच बॉल त्याच कलात्मकतेने बॉलला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धाब्यांसाठी. शुभारंभ केला जातोय. षटकाराने इथे सुरुवात तर होतीये. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बसतोय. चेंडू मात्र निर्धाव आहे. अनिकेत गोलंदाजी मार्ग वरती संघाचे संघनायक आहेत. कॅप्टन आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी काहीशी सुरुवात. पहिल्या चेंडूवरती उस्मान पटेल यांचा तो क्लास पाहायला मिळाला. ते एक्सपिरियन्स तो अनुभव इथे पाहायला मिळाला. ती लोअर फुल टॉस आणि फक्त दिशा टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला हा षटकार आपण बघितलाय. त्यानंतर मात्र गोलंदाजाने केलेला सुरेख असा कमबॅक. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहिर असलेले उस्मान पटेल पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होत आहेत. स्ट्रोक चेंज ऑफ पेस आणि त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक इथे चूक करतायत आणि एक सोपा झेल इथे मात्र हातातून निसटतोय. उस्मान यांना मिळालेलं जीवदान. मगाशी तुम्ही म्हणतात की आज विशाल तारक यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांचा दिवस विशेष होणार आहे. परंतु उस्मान यांना देखील हे मैदान काही अनलकी नाहीये, फार लकी आहे. जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये आलेत ना तेव्हा त्यांनी इथे पारितोषिक मिळवलेलं आहे. बघूया कामगिरी कशा प्रकारे होईल. जीवदान मिळालंय. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जखमेवरती मीठ चोळणारा हा सुरेख आणि देखना फटका. चौकार 4 धाब्यांसाठी. मधून आलेला चौकार धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले आणि पुन्हा एकदा रिझल्ट मात्र तोच. बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा कलात्मकतेचं इथे चांगलं उदाहरण दिलंय उस्मान पटेल यांच्या बॅट मधून. फक्त मनगटाचा वापर आणि बॉल हवाई सफर करत सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. कॅप्टन आपण तयार राहायचंय. यानंतर लगेच आपण पुढील मॅचचा टॉस विजेत्या संघांमध्ये संपन्न करणार आहोत. हा चेंडू देखील हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला. उस्मान पटेल यांना जीवदान दिल्यानंतर त्यांच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार, एक सिंगल. प्रशांत यांनी सोडलेला एक साधा आणि सोपा झेल. आणि नेहमीच ज्यावेळेस तुम्ही सनलाईट मध्ये खेळता, ज्यावेळेस सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न करावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला कॅप अथवा गॉगलचा वापर करणं फार गरजेचं आहे. तो वापर इथे झाला नाही. काहीसा
अडचणींना सामोरं जावं लागलं प्रशांत यांना. सूर्यकिरणांचा इथे डोळ्यावरती जो प्रखर उजेड पडण्यात आला त्यामुळे तो चेंडूवरती नियंत्रण मिळवता आलं नाही आणि एक सोपा चेंडू इथे हातातून निसटला. धावसंख्या 17-17 तर गोलंदाजी मार्क वरती महाराष्ट्र पोलीस. धनंजय रोंदळ गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. बॅटिंग मध्ये देखील आपण पाहिलं असाल 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. तिसरा फटका खेळत असताना ते जेलबाद झाले. परंतु गोलंदाजी प्रामुख्याने स्पेशलिस्ट गोलंदाज आहे उस्मान पटेल यांच्या विरोधात काहीशी रणनीती आखून गोलंदाजी करतात. पण बघितलं असेल 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट. त्यानंतर मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लॉंग लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षणाची जमाजमा अगदी योग्य आहे. बघूया त्याच अनुषंगाने गोलंदाजी धनंजय रोंदळ करतील का. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. स्ट्राईकला उस्मान पटेल. पुन्हा एकदा इथे ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. लाईन आणि लेंथ इथे मात्र न ओळखता फक्त बॅट ऑन साइडला वेगात फिरवली गेली. संपर्क इथे होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधिकारी म्हणून देखील धनंजय रोंदळ यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि खेळत असताना देखील एक अप्रतिम असा खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच केला जातोय. हा चेंडू देखील काहीशी गती कमी केली. ठाऊक आहे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कुठले गोलंदाज इथे बाजी मारून गेले, कुठल्या गोलंदाजांना इथे कमी दाबा आल्या, त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. वेगवान गोलंदाजांवरती प्रहार करण्यात आलं परंतु जे गती परिवर्तन आहे, जे चेंज ऑफ पेस टाकणारे गोलंदाज, जे कटर स्वरूपाची गोलंदाजी आहे त्यावरती प्रहार करणं थोडंसं अवघड जात आहे आणि तीच गोलंदाजी इथे सुरू आहे. एकदा वाईड ऑर्डर करण्याचा प्रयत्न पंच इथे कळवतील. उजयश्रीच्या फार बाहेर चेंडू आहे. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केला. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 18. तो 17चा खतरा अतिरिक्त धावेने टळतोय. 18 धावा झाल्या. संजय भालेराव सर आहेत, अजय आवळे सर आहेत, अक्षय निर्मल सर आहेत. तिन्ही पंचांचं त्रिकोण या ऑल इंडिया ओपन गटामध्ये, त्याचबरोबर समित जोशी सर देखील स्थानिक गटामध्ये आपण पाहिले. इथे देखील फक्त बॉटम हँडचा चांगला वापर. फ्लिक केलं चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्येत देखील वाढ. धावसंख्या होते ती 19. उस्मान पटेल यांच्या काही व्हिडिओज देखील आपण बघितलेले आहेत आणि कित्येक खेळाडू असे जे नव्याने सुरुवात करतात ना की आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि आम्हाला देखील असं बनायचं आहे. कित्येक खेळाडूंचा आपण म्हणतो एखादा आयडॉल म्हणून उस्मान पटेल यांच्या देखील नावाची चर्चा आपण पाहिलेली आहे. कृष्णा सातपुते असू द्यात, उस्मान पटेल असू द्यात, सर्वाधिक हाफ सेंचुरी नोंदवण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. नुकतेच काही स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावा देखील या खेळाडूने पटकावलेल्या आहेत. त्यामुळे हा दांडगा अनुभव या खेळाडूच्या नेहमीच पाठीशी असतो. फॅन देखील त्यांच्या बाजूनेच नेहमी चर्चा करत असतात की आज मैदानामध्ये उस्मान आलाय, मॅच बघायला मजा येणार आहे आणि तशी बॅटिंग प्रत्यक्ष डोळ्याने या मैदानामध्ये पाहण्याचा आनंद प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने घेतोय. इथे देखील बॅटची एज. पहिला चेंडू खेळत असताना पहिल्याच बॉलवरती विश्वास इथे होतील बाद. 19 या धावसंख्येवरती विश्वजित गरुड इथे होतील बाद. गोल्डन टचची शिकार आणि पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सव्वीस चेंडूंमध्ये 17 धावेची अजूनही गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रथमेश चव्हाण डावखुऱ्या शैलीचे एक शैलीदार बॅटर. धनंजय रोंदळ पुन्हा एकदा काय गोलंदाजी इथे साकारतायत.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु या षटकामध्ये धनंजय रोंदाळे यांची गोलंदाजी अक्षरशः बॅटरला इथे थांबवून ठेवण्याचं काम केलं आहे. त्यामध्ये उस्मान पटेल 3 चेंडू खेळले, त्यामध्ये एकच धाव आणि त्यानंतर ज्यावेळेस स्ट्राईक चेंज झाली त्यावेळेस एक विकेट आणि पुन्हा एकदा ते आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू प्रथमेश यांच्या विरोधात हाताळला जातोय. 19 धावा झाल्या, 25 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. इथे देखील आडवा बॅटने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेतील चौकार 4 धावांसाठी. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23. एक बॅटर बाद 23 धावा. तर मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर आहे. 24 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. 24 बॉल 13 धावा. चला MH12 US 0404 XUV आहे. कोणाची असेल पटकन बाजूला काढून घ्या. JCB आलेला आहे. JCBचा कलर उडू शकतो जर गाडी घासली गेली तर. त्यामुळे लवकरात लवकर आपली गाडी काढून घ्या. तर गाडी दिली ना. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय रमेश मिरगणे. हुशार गोलंदाज आहेत आणि इथे पुन्हा एकदा उस्मान पटेल यांना मिळालेलं जीवदान. स्टॉपमध्ये चेंडू अडवला जाईल. चांगला पायाचा वापर इथे मयूर डिले करतात. चेंडू अडवला जाईल. चेंडू निसटल्यानंतर या 2 धावा. सुरुवात चांगली केली. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 25. एक बॅटर बाद. 25 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेले यश. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. डीप काऊ कॉर्नरच्या बाहेर 6 धाव्यांसाठी उस्मान पटेल यांच्या बॅटमधून षटकार. स्कोर इथे आपण पाहतो पूर्ण लेवल. एका धावेची अजूनही गरज आहे. धावसंख्या 35. एक बॅटर बाद. ही एक धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या इथे पूर्ण होते आणि पहिल्याच मॅच मध्ये एकतर्फी विजय इथे मिळवला. संविधान पुणे पोलीस 11 या संघाने उस्मान पटेल आणि कंपनी इथे विजय मिळवतात. विजेत्या